आदिल आहे बघा गोलंदाज. आदिल सय्यद वेलकम केलंय. पहिला चेंडू, पहिलं आक्रमण. चेंडू मला वाटतं जातोय सीमारेषा पार. आरंभ आहे प्रचंड. एक चांगला प्रारंभ. दमदार सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणारा संघ करतोय. चार धावा धावफलकावर आहेत. यावेळेस करण्याच्या दिशेने खेळलेला फटका क्षेत्ररक्षक प्रयत्नशील. शाब्बास. जबरदस्त क्षेत्ररक्षण बघा. दरम्यान या ठिकाणी आपण बघतोय 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 6 धावा आपण बघतोय धावफलकावर या ठिकाणी पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. ठीकठाक पुनरागमन करतायत आदिल सय्यद. चेंज ऑफ पेस होता. फटका फसला. पकडला गेलाय झेल. हे चांगलं पुनरागमन बघा. चेंज ऑफ पेस मात्र यावेळेस फलंदाज समजू शकला नाही. लाफ केलेला फटका या ठिकाणी फसला. चेंडू उभा झाला आणि क्षेत्ररक्षकानं कोणत्याही प्रकारची चुकी मात्र मैदानाच्या आतमध्ये केली नाही. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये दिला गेलाय. एक बाद 6 धावा. नवीन बॅटर शेख मुजीब आलेत. कडक पुल केलाय बघा. शॉर्ट आर्म पुल पॉवरफुल. चेंडू गुल. चौकार. 2 अंकी धावसंख्येमध्ये प्रवेश होताना आपल्याला बघायला मिळेल 10 धावा. पहिलं षटक आहे. थोडीशे चढ उतार पहिल्या षटकामध्ये बघायला मिळत आहेत. हा दिशा तीच आहे. पॉवर प्लेचा फायदा उचलला जातोय. पहिल्या स्क्वेअर लेगला या चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर जातोय. 14 धावा धावफलकावर. थोडीशी वेगवान सुरुवात करतायत या ठिकाणी मुजीब शेख. शेवटचा चेंडू आहे बघा. हा शेवट गोड करतील बघा या ठिकाणी. बाद चेंडूने या ठिकाणी समाप्ती झाल्या गेली. पहिल्या षटका अखेर धावफलकावर आहे एक बाद 14 धावा. तर डाव्या हाताचा गोलंदाज दुर्गेश आपण मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. षटक क्रमांक 2 च्या हालचाली मैदानाच्या आतमध्ये झालेल्या आहे. पहिल्या षटका अखेर 14 धावा बघतोय आपण पूर्ण झालेल्या आहेत. हा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्नशील आहे. आदिल यावेळेस मात्र चेंडूवर येतोय.
दरम्यान 2 धावांची संधी होती ती मात्र पूर्ण झाली. 2 धावांच्या मदतीने धावफलक सुद्धा पुढे गेलाय. 16 धावा धावफलकावर या ठिकाणी पूर्ण होत आहेत. आणि यष्टीरक्षक जर बघितलं तर संघनायक दादा प्रत्येक वेळेस गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांना मार्गदर्शन करतायत. तर या संघासाठी ते धुनी आहे. तो बघा हे यष्टीरक्षण नो बॉलचा इशारा येतोय. हाच यष्टीरक्षण आहे बघा. ही गोलंदाजाची मोठी चूक त्यांनी झाकली. 17 धावा धावफलकावर आहे. 17 धावा आहेत बघा धावफलकावर. शेख हसन आघाडीचे फलंदाज आहे. त्यांना जास्त चेंडू खेळायला मिळाले नाही. 17 धावा धावफलकावर असताना आपण बघतोय हा क्वाड बिहाइंडचा अपील आहे. आणि दादांना माहिती होतं पंच जास्त सिरियस घेणार नाही. तात्काळ त्यांनी त्या ठिकाणी पिछेमुड केलंय. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे बघा दादा. 17 धावा आहेत बघा धावफलकावर. व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द डे बघा. परफेक्ट कव्हर ड्राईव्ह आणि तब्बल षटकार षटकार मिळालाय. 23 धावा आपण बघतोय धावफलकावर आहेत. बॅकअप यावेळेस थोडासा चुकलेला आहे. परंतु लेग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाने मात्र मदत केली. हा बाईचा इशारा येत आहे. मुख्य पंच संघर्ष इंगळे सरांचा. 24 धावा धावफलकावर आहेत. शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी बघा. एक मात्र षटकार जर सोडला तर त्यानंतर मात्र दुर्गेश यांनी फलंदाजांना त्रास दिलेला आहे. डॉटनं झाली समाप्ती. 2 षटकानंतर धावफलकावर एक बाद 24 धावा. मुख्तार वायपी गोलंदाजी मार्कवर मात्र आलेले आहेत. भक्कम शरीरयष्टी असलेला हा गोलंदाज. षटक क्रमांक जर बघितलं तर 3 मैदानाच्या आतमध्ये असेल. पहिला चेंडू वाईड यॉर्कर बघा. मुख्तार याचा पहिला चेंडू मात्र यशस्वी ठरलेला डॉट आहे. थोडासा गती परिवर्तन चेंडू होता बघा. 2 क्षेत्ररक्षक. हा संधी निर्माण केली होती बघा गोलंदाजानं. झेल सुटलाय. 26 धावा धावफलकावर आहेत.
परंतु या ठिकाणी चांगलं व्हेरिएशन आणतायत मुख्तार आपल्या गोलंदाजीमध्ये. चला याही वेळेस फटका फसलेला आहे. नाही, प्रयत्न भरपूर केले. हा झेल अवघड होता बघा. फॉलो थ्रू कंप्लीट केल्यानंतर त्यांना चेंडूच्या विरोधामध्ये यावं लागलं. अर्थात चेंडूवर त्यांनी शेवटपर्यंत नजर दिली. हाताला स्पर्श करीत असताना अनबॅलन्स झाला बघा तो. प्रयत्नाचे 100 100 गुण दिले जातील या ठिकाणी मुख्तार यांना. एक धाव या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. 27 धावा आपण बघतोय धावफलकावर आहेत. माफ करा 2 काढल्यात. साधारण चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. फायदा उचलला नाही बघा फलंदाजानं. ऑफ ब्रेक चेंडू होता. इन स्विंगचा प्रयत्न यावेळेस मुख्तार यांनी केला. एका धावेनं मात्र धावफलक पुढे जाईल. 29 धावा धावफलकावर आहेत. हा स्लॉटमध्ये नक्की चेंडू होता. जबरदस्त बघा. कमालीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 11 माली होते बघा. 3 धावांचं रक्षण झालं. 1 सिंगल मात्र खर्च होईल. 30 धावा धावफलकावर आहे. शेवटचा चेंडू असेल या ठिकाणी मुख्तार वायपी यांचा. कमालीचा चेंडू आहे. सिंगल पूर्ण केली आणि त्यानंतर आपण बघतोय षटकाची सुद्धा समाप्ती झालेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 1 बाद 31 धावा. हा थोडासा आवरा बरं का शेवटचा सामना आहे. थोडीशी शिथिलता नक्की आम्ही ठेवली परंतु वेळेत सामना आवरा बघा. कारण यानंतर तुम्हाला फलंदाजीला सुद्धा यायचं आहे. शेख हसन आहेत बघा आणि दुर्गेश गोलंदाजी मार्कवर आहेत. नो बॉल इज द कॉल. फ्रीडचा इशारा लगेच दिला गेलाय. हा विकेटच्या खाली फेकलेला चेंडू आहे. आता आयसीसीच्या नवीन नियमानुसार हा चेंडू नो बॉल दिला जातो. सुरेख फटका आहे. चकवा दिलाय. 1 बाउन्स. सीमारेषा पार चौकार. एक बाद 36 धावा धावफलकावर. षटक क्रमांक जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये 4 आपण बघतोय. समोर मारलाय. एक बाद 37 धावा असतील. थोडासा सामना शांत झालेला आहे. अंतिम सामना आहे आजच्या प्रवासातील. आजचे संघ जास्त तगडे बघायला मिळाले. अजय सर आणि अंबाजोगाई तालुक्यामध्ये खेळाडू भरपूर आहेत.
आणि चांगले खेळाडू आहेत बघा. सिमेंट ट्रॅकचा जर विचार केला तर तगडे फलंदाज आहे बघा या ठिकाणी. यावेळेस फटका थोडासा फसलाय. झेल सुद्धा सुटलाय. चेंडू खाली आले होते बघा ते. विशेष काही करायचं नव्हतं. झेल या ठिकाणी सुटलेला आहे. 39 धावा धावफलकावर आहे. अक्रम आली होते त्या ठिकाणी. नाही इकडे आलेत ते. याही वेळेस संधी होती. झेल पकडला गेलाय आणि फलंदाज मात्र बाद आहे. चला 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 बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये. हा ठीक आहे. हा ड्रिंक ब्रेक घेतायत बरोबर आहे. नवीन फलंदाज येतोय आणि या वेळेचा फायदा घेतायत पंच. ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये असतो. हॅलो हॅलो. एक दोन वाक्यात हा लगे बंद पडतो. सेल आहे ना. तर पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं एक विशेष सूचना आहे. उद्या ज्या संघांचे सामने आहेत ते वेळेत पूर्ण केले जातील याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. उशिरा आलेल्या संघांना 100% पॅनल्टी दिली जाईल. 100%. उद्या 9 वाजता पहिला सामना आहे आणि तो सामना 100% 9 ला चालू होईल. नऊला सामना आहे आणि जर संघ दोन्ही उशिरा आले तर दोन्ही संघांची षटकं कमी केली जातील. याची नोंद घ्यायची आहे आणि आतापर्यंत सर्व संघांनी सहकार्य चांगलं केलेलं आहे. आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सर्व संघ अशाच प्रकारचा सहकार्य ठेवतील. चला. यशस्वी बॅटर नेम आलेत. पहिल्या चेंडूला हलक्या हाताने तटवलंय. सिंगल या ठिकाणी पूर्ण करतायत. 40 धावा या ठिकाणी धावफळ कव्हर होतील. शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक जर बघितलं तर 4 मैदानाच्या आतमध्ये. हा याही वेळेस नो बॉलचा इशारा येतोय. फ्रीटचा चेंडू आहे बघा. बॅटीची कडा नाही प्रयत्न बघा. खास चित्र आहे बघा लाईव्ह मध्ये.
झकास माणूस आहे बघा तो. कमालीचा प्रयत्न होता. झेल सुटलेला आहे. काका चषक 2025 पर्व पहिले. आजच्या सत्रातला शेवटचा सामना प्रतापभैया देवकर आजच्या सत्रातली शेवटचा सामना प्रतापभैया देवकर वर्सेस एच दोन्ही संघ मातब्बर दिग्गज खेळाडूंचा भरणा असणारे दोन्ही संघ दोन्ही संघात दोन दोन आयकॉन बलाढ्य खेळाडू आहेत. त्यातला एक आयकॉन हसन नाना सध्या फलंदाजी करतोय. गरज आहे आज नानाला चांगली फलंदाजी करण्याची संघासाठी. कुठेतरी संघ थांबलाय. पहिला सामना गमावल्यानंतर कुठेतरी नाना हताश झालेला दिसतोय. या सामन्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये 112 धावा करूनही संघ पराभूत झाला होता. त्यामुळे या सामन्यात धावा बनवाव्या लागतील. धावांचा डोंगर इथे उभा करावा लागेल. सामना मोठा आहे, निर्णायक सामना आहे. पहिला सामना गमावल्यानंतर दुसरा सामना जिंकणं खूप गरजेचं आहे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी. त्यामुळे कुठेतरी आत खोलावे लागतील. या स्पर्धेतला एक अनुभवी फलंदाज म्हणून आपण नईम शेख याकडे पाहतो. चांगला बॅटर आहे नईम. तसाच चांगला गोलंदाज मुख्तार शेख उर्फ वायपी हाही चांगला गोलंदाज आहे. त्याला माहिती आहे दोघं लहानपणापासून एकमेकात सोबत क्रिकेट खेळत आलेत. पहा क्रिकेटचा खेळच असा आहे. तुम्ही मैदानाच्या बाहेर कितीही मैत्री तुमचे मित्र असाल तर मैदानामध्ये तुम्हाला एकमेकांविरुद्ध खेळावं लागतं, झगडावं लागतं. आणि ते होताना आपण पाहतोय इथे बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावला परंतु झेल नाही घेऊ शकला. प्रयत्न खूप छान होते त्या क्षेत्ररक्षकाचे. आजचं सत्र पाहायला गेलं तर आज षटकारांची आतिषबाजी थोडीशी कमी जायला पाहायला मिळाली. कारण आजच्या या दिवशी गोलंदाज चांगले म्हणावे लागतील. हो का नाही पठाण सर? पठाण सरांचं म्हणणं आहे की गोलंदाजाची आज दादागिरी होती. तसंच पाहायला मिळालंय आज मैदानावरती. परत एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. हलक्या हाताने खेळलाय चेंडू. स्टेप आउट जरी झाला फलंदाज गोलंदाजानं ओळखलं. थोडीशी गती कमी दिली. चांगला चेंडू टाकला. त्यामुळं फलंदाजी चांगल्या पद्धतीने तो खेळू शकला. परत एकदा बॅक टू नयूम. गरज आहे चौकार आणि षटकारांची. परंतु के वायपी संधी देत नाहीत चौकार आणि षटकार मारण्याचे. कुठेतरी अडकवलंय. संघ कुठेतरी मनोबल खचून गेलाय. काहीतरी त्यांना बोलावं लागेल, करावं लागेल. मैदानात संधी आहे, संधीचं सोनं करावं लागेल. परत एकदा मोठा फटका. चेंडू सरळ गेलाय सीमा पार. पहा इथे आदिल शेखने पंचांना निर्णय द्यायच्या अगोदर षटकार दिलाय. स्पोर्ट्समॅन स्पिरिट खूप छान. धन्यवाद आदिल सर. इथे चेंडू खराब होता. चेंडूचा समाचार घेतलाय नईम शेखने. कुठेतरी बेड्या तोडण्याचं काम केलंय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 51 धावांवरती. शेवटचे 3 षटक काहीतरी कमाल करावी लागेल नईम आणि नानाला. मी या संघाचा आयकॉन संघनायक दोन्ही भूमिकेत नानाला आपण पाहतोय. काहीतरी वेगळं आज करावं लागेल नानाला. कुठेतरी सामना संत गतीने चाललाय. प्रेक्षकांची मनं जिंकावी लागतील आज मैदानावरती नानाला. आव्हान आहे एक युवा गोलंदाज मॅन फ्रॉम सायगाव मोहम्मद ताला. जवळपास 17 ते 18 वर्षाचा हा खेळाडू आणि समोर आहे एक अनुभवी फलंदाज. काहीतरी वेगळा बॅटल इथं मैदानावरती पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना. पाहायचंय थाला वर्सेस नाना. चांगला चेंडू इथे क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा उपयोग केलाय इथे थालानं. यॉर्कर लाईनचा चेंडू
मोठी अपील मैदानावरती पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाकडून इथे बाद दिलंय. बाद दिलंय इथे. चांगला झेल घेतला यष्टीरक्षकाने. थोडंसं फास्ट घ्यायचं, हरी करायचं. नवीन बॅटरने मैदानात थोडंसं फास्ट यायचंय. पहा पंचांनी बाद दिल्यानंतर नाना पंचांच्या निर्णयाचा मान ठेवून लगेच मैदानाबाहेर जातोय. ही पण एक स्पोर्ट्समन स्पिरिट आहे. मैदानावरती ज्या ज्या भागात तुम्हाला संधी मिळते, चांगले गुण कौशल्य दाखवण्याची ती आपण खेळाडूंनी दाखवली पाहिजे. त्यामुळेच क्रिकेटचे सामने आपल्याला छान वाटायला लागतात. मैदानात आलेले प्रेक्षक आपल्याला चांगला खेळाडू म्हणून ओळखतात. नानाची जागा घेण्यासाठी नवीन एक हार्ड हिटर फलंदाज मैदानावरती आलाय, एजाज सय्यद. काहीतरी या एजाजला आज करावं लागेल. संधीचं सोनं करण्याची चलाही संधी आहे. म्हणतात ना काहीतरी सुप्रसिद्ध होण्यासाठी काहीतरी सिद्ध करावं लागतं आणि सिद्ध होण्यासाठी कुठेतरी मेहनत करावी लागते. ती मेहनत आज एजाजला आपल्या संघासाठी करायची आहे. आल्या आल्या षटकार मारण्याचा मानस होता, परंतु गोलंदाज फार चालाक आणि चपळ म्हणावं लागेल. आज चांगली गोलंदाजी करतोय ठाला आपल्या संघासाठी. कुठेतरी एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. प्रताप भैया देवकर एक चांगला संघ आहे. मोठे बॅटर आहेत या संघामध्ये. परत एकदा मोठा फटका. मी मैदानात का आलो दाखवून देताना इथे एजाज. अशाच आतिषबाजींची गरज आहे संघाला आणि ती करावीच लागेल, नाहीतर संघ अडचणीत येईल. परत एकदा मोठा फटका. संधी आहे झेल घेण्याची. चांगला अटेम्प्ट केला इथे अक्रम अली. एक नामांकित खेळाडू अंबाजोगाईचा अक्रम अली. कुठंतरी जजमेंट चुकलं आणि झेल सुटला. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. आपण झेल सोडला. एजाज बॅटिंग करणार आता आणि काहीतरी एजाजला संधी मिळालीये. परत एकदा काहीतरी आपल्याला करायचंय एजाज. डावखुरी हाताचा फलंदाज नय्यूम फलंदाजीसाठी. बराच वेळ शांत होता नय्यूम. आता कुठे संधी होती नय्यूमला. थोडासा रूम होता आणि त्याला हॉल बनवणं इथं नय्यूमने. या चौकाराची नितांत आवश्यकता होती एचएचएस या संघाला. सहा षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 62 धावा. 62 रन्स. जवळपास 10.2च्या सरासरीने फलंदाजी करताना पाहतोय आपण एचएसएस या संघाला. शेवटचे 2 षटक निर्णायक षटक. फलंदाजी आक्रमक फलंदाज एजाज सय्यद त्याला रोखण्यात एजाजला रोखण्याचं आव्हान आहे आदिल सय्यदला. लेग बाईटचा इशारा इथे पंचांचा. चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये आदिल सय्यदने. शेवटचे 10 चेंडू. काहीतरी वेगळं आज एजाजला आपल्या संघासाठी करावं लागेल. सामना कुठेतरी संत गतीने जाताना पाहतोय आपण.
हवेत गेलेला चेंडू, चेंडूखाली 2-3 क्षेत्ररक्षक पाहायचं झेल होईल का? प्रयत्न सुद्धा केला नाही. थोडासा खराब कॉल म्हणावा लागेल तिथे दुर्गेशचा. तोपर्यंत पळून काढल्या त्या 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 66 धावांवरती. शेवटचे 9 चेंडू शिल्लक. 34 बनतील का? शतक पूर्ण होईल का? प्रश्न हॅलो, हॅलो. चांगला चेंडू. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करताना पाहतोय आपण आदिलला. शेवटचे 8 चेंडू. धावा किती बनणार? काय करणार एजाज? का परत पाठवणार आदिल त्याला? मोठा फटका आला इथे. चेंडू सरळ गेला सीमारेषेबाहेर. काका शेषकचा करार. यावेळी पंचांचे 2 हात वर. मिळाला आहे दणदणीत षटकार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यापूर्वी पहा प्रेक्षकांना आवडलेला शॉट होता समोरचा षटकार. परंतु फलंदाज काहीतरी वेगळं करायला गेला आणि चुकला. शेवटचं षटक प्रगतीपथावरती सुरू असताना 3 चेंडू शिल्लक. धावबच्च्या स्वरूपात मिळालेला बळी एजाजच्या स्वरूपात. एजाजची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानात आलाय मुस्तिम शेख. जवळपास 6.5 फुटाची हाईट असणारा हा खेळाडू. पॉवर ऑफ द टीम म्हणावं लागेल याला. काहीतरी करावं लागेल शेवटच्या 3 चेंडू मध्ये.
परत एकदा चांगला फटका इथे खेळला नयूमने गॅपमध्ये गेलाय चेंडू सरळ गेलाय सीमा पार पंचांचा निर्णय चौकार या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 87 धावा शेवटचे 2 चेंडू शिल्लक अनुभवी फलंदाज नईम शेख फलंदाजी करताना आणि नौका युवा गोलंदाज थाला परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु गोलंदाजाने थोडस गती परिवर्तन केलं ओळखलं नयूमला या एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 88 धावांवरती शेवटच्या सत्रातल्या पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू षटकार येणार का धावसंख्या 94 होणार का पाहायचे गोलंदाज बळी घेणार थाला वर्सेस मुस्तकीम इथे त्रिफळाचीत केलंय फर्निचर उद्ध्वस्त करून टाकलंय मुस्तकीमचं जरी तुम्ही 6.5 फुटाचे असतील तर मी 4.5 फुटाचा कुठं कमी नाहीये दाखवून दिले इथे थालाने चांगली गोलंदाजी केली या सामन्यामध्ये मोहम्मद थाला एक युवा गोलंदाज म्हणून उदयास येत आहे अंबेजोगाई तालुक्यामध्ये चला डिसिप्लिन कोणीच तोडायचा नाहीये संघ लाईनअप मध्येच बाहेर जाईल 88 धावा विजयासाठी 89 धावांचं लक्ष आहे याच्या या संघानं लागलीच मैदानात लाईनअप मध्ये प्रवेश करायचा आहे आणि प्रताप भैया देवकर या संघानं आपले बॅटर लवकरात मैदानात पाठवायचे आहेत परंतु हा संघ चांगला आहे चांगली गोलंदाजी करावी लागेल 47 चेंडू धावा बनवायच्या ते 89 चला हसन नाना आपला संघ घेऊन लवकर मैदानात यायचंय बॅड लाईटचा कुठलाही प्रॉब्लेम पुन्हा ऐकून घेतला जाणार नाही नाना लवकर मैदानात यायचं आहे आजचा सामना आजच होईल
चला बॅटर मैदानात आलेत. दोन्ही पंच रेडी झालेत. सामन्याला सुरुवात करायची आहे. आघाडीचे 2 धाकड फलंदाज. एक अंबाजोगाईचा मातब्बर अष्टपैलू खेळाडू ज्याकडे वर्षानुवर्ष पाहिले जातं असा बॅटर मैदानात आलाय. खुशाल परदेशी. सर्वांना परिचित असलेले केपी सर. चांगले बॅटर म्हणून त्यांची ओळख आहे. जवळपास गेली 20 ते 25 वर्ष योगदान देतात टेनिस क्रिकेटमध्ये. गोलंदाजीसाठी आयकॉन खेळाडू आलाय मुजीब. पहिला चेंडू संधी होती बबलूला, परंतु काही करू शकला नाही. चेंडू गॅप मध्ये. पहिल्या चेंडूवरती खातं उघडले संघाचं आणि वैयक्तिक चौकाराच्या साह्याने. आगाज तर अच्छा हुआ, अंजाम कैसा होगा देखना पडेगा. वॉशिंग पावडर निर्माचं पॉवर प्लेचं पहिलं षटक धुलाई होणार का? चांगला चेंडू. षटक तिथं एजास. संधी होती धावबाद करण्याची. रन नव्हती. साकेबनं प्रयत्न केला परंतु नकार दिला तिथे स्ट्राईक वरचे फलंदाज केपी सरांनी. चौकार खाल्ल्यानंतर कमबॅक केला इथं मुजीबने. चांगली गोलंदाजी करावी. सामना निर्णायक आहे दोन्ही संघासाठी. हाय व्होल्टेज सामना. मोठा मासा गळाला अडकवलाय. जाळं टाकलं गेलं आणि बडी मछली जाल में अडकवण्यात यशस्वी झाला इथे आयकॉन खेळाडू मुजीब शेख. दुसऱ्या आयकॉनला तंबूत परत पाठवण्याचं काम त्यानं केलंय. मोठा फटका. मोठा हादरा बसलाय प्रताप भैया देवकर या संघाला. अनुभवी फलंदाज इथे बाद होऊन तंबूत परतताना दिसतोय. पाहायचंय केपी सरांची जागा घेण्याचे नवीन बॅटर मैदानामध्ये कोण येतोय. प्रताप भैया देवकर लवकर मैदानात बॅटर पाठवायचा आहे. आणि एक परदेशी मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर दुसरा परदेशी म्हणजेच खुशाल परदेशीची जागा घेण्यासाठी दुर्गेश परदेशी मैदानामध्ये. डावखुऱ्या हाताचा फलंदाज. यापूर्वी झालेल्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती या फलंदाजाने. अष्टपैलू खेळाडू म्हणून संपूर्ण तालुक्यात या खेळाडूची ओळख आहे. सामना कुठेतरी आत्ता चालू झालाय. बरोबरीत आल्यासारखं वाटतंय. परत एकदा चांगला चेंडू अटेम्प्ट. तिथे संधी आहे धावबाद करण्याची. पहा थोडस क्षेत्ररक्षकाने लक्ष दिलं नाही. धावबाद करण्याची संधी होती. चुकीच्या दिशेने थ्रो अटेम्प्ट केला. तोपर्यंत साकेबने पळून काढली ती एक धाव. चांगली गोलंदाजी करतोय. माहितीये मुजीबला धावा बोर्डवरती जास्त नाहीयेत. या मैदानावरती 89 धावा तशा शेप मानल्या जात नाहीत. परंतु जर आपण चांगली गोलंदाजी केली तर या धावाही आपण रोखू शकतो. त्यासाठी चांगला क्रिकेट खेळावं लागेल. दोन्ही संघाला विजयाची नितांत आवश्यकता आहे. चांगला चेंडू. पहा सुंदर गती होती या चेंडूमध्ये. अॅक्युरसी पण तितकीच चांगली. चौकार खाल्ल्यानंतर कुठेतरी मुजीबने कमबॅक करावं केलंय. आणि आता गरज आहे फलंदाजांना. चांगली फलंदाजी करावी लागेल. पॉवर प्लेचे षटक सुरू आहेत. मी मगाशी सांगितलं वॉशिंग पावडर निर्मा 2 पॉवर प्लेचे षटक असतील. काहीतरी आपल्याला धुलाई करण्याची गरज आहे. परंतु इथं गोलंदाज चांगली गोलंदाजी करून जातोय.
जबरदस्त चेंडू सफल केलं फलंदाजाने, मात्र क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर करून चेंडू सरळ मधल्या वरती जाऊन आदळला. त्रिफळाचीत फर्निचर डिस्ट्रॉय केलं यावेळेस. शाकिब शेखचं काही आज योगदान देऊ शकला नाही साकिब आपल्या संघाला, आणि साकिबची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. अनुभवाचा भंडार अंबाजोगाईतील एक स्टार खेळाडू वायपी. पहिल्या षटकाची समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 5 धावांवरती. चांगल्या पद्धतीने हाताळले षटक मुजीबने. संघाचा आयकॉन खेळाडू का आहे दाखवून दिले. गरज होती या षटकाची, कुठेतरी सामन्यात परत आणले आपल्या संघाला. आता गरज आहे दुर्गेशला चांगली फटकेबाजी करण्याची. पाहिजे वॉशिंग पावडर निर्माचा दुसरं पॉवर प्लेचा षटक घेऊन आलाय राजू इंगळे म्हणजेच विजय इंगळे. फलंदाजीसाठी आहे दुर्गेश परदेशी. काहीतरी या षटकात करावं लागेल. सामना दूर चाललाय, रन रेट वाढत आहे, मेंटेन करावं लागेल रन रेट. पाठीमागे चांगले खेळाडू, चांगले बॅटर शिल्लक आहेत. पंचांचे दोन्ही यात समांतर अवांतर धाव. या अवांतर धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 6 धावांवरती. खराब चेंडू, पंचांचा निर्णय, नो बॉल. यापूर्वी समांतर हात होते, यावेळेस मात्र आडवा एकच हात आहे. म्हणजे संधी आहे फलंदाजाला. रीडचा चेंडू कुठेही मारू शकतो. आमचे सहकारी मित्र माझे गुरुवर्य पठाण सर यांनी सांगितलं आहे, नवीन नियम आहे तो, या क्रिएटच्या चेंडूवरती फक्त 2 पद्धतीने फलंदाज बाद होऊ शकतो. एक आहे रनआउटच्या पद्धतीने आणि दुसरा ट्वाइस हिट. दोन चेंडू खराब टाकल्यानंतर कमबॅक केलं इथे गोलंदाजाने. संधी होती चौकार आणि षटकार मारण्याची, परंतु कमाल केली आहे राजू इंगळेने. रीडचा चेंडू निर्धाव टाकलाय. कमिटीचे सर्व विशाल भैया चाटे यांचं कॉमेंट्री बॉक्स मध्ये आगमन. परत एकदा खराब चेंडू, समांतर हात म्हणजे अवांतर धाव. कुठेतरी लाईन लेन चुकतोय राजू. या षटकामध्ये त्यानं 4 चेंडू टाकले, परंतु फक्त एकच चेंडू मोजला गेलाय. परत एकदा चांगला चेंडू. यावेळी मात्र थोडस गती, लाईन लेन मध्ये बदल केला. निर्धाव टाकलेला चेंडू कुठेतरी बांधून ठेवलं इथे दुर्गेशला. काहीतरी वेगळं करावं लागेल दुर्गेशला. धावांचं लक्ष जरी डोंगर नव्हतं तर दुर्गेश बनवतो डोंगर. परत एकदा मोठा फटका. संधी आहे इथे मुजीबला. चेंडू खाली आलाय मुजीब. सोपा झेल, अवघड झेल सोपा करून दाखवला इथे मुजीबने. संघाचा आयकॉन खेळाडू. मोठा हादरा बसला इथे मुजीबला. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. ज्या दिशेला खेळाडू लावले होते त्याच दिशेने चांगली गोलंदाजी केली राजू इंगळेने. 2-3 खराब चेंडू टाकले जरूर, परंतु आपल्या संघासाठी काहीतरी मोठं योगदान दिले. कारण यापूर्वीचा सामना एक हाती फिरवणारा खेळाडू होता दुर्गेश. मोठी विकेट, मोठा गडी गमावलाय प्रताप भैया देवकर यांनी. आणि दुर्गेश परदेशीची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये आला इमाम चौधरी. हाही खेळाडू चांगला आहे, संघाचा संघनायक आहे, आयकॉन खेळाडू आहे. अनेक मैदाने गाजवण्याचा पराक्रम याही खेळाडूंनी यापूर्वी केलाय. अनुभव आहे याही खेळाडूकडे. समीकरण आलंय पहा. 39 चेंडू आणि धावा बनवायच्या 81.
पाहायला गेलं तर रन रेटची गरज आहे 12.5 ची. दादाला माहिती आहे त्या धावा कशा बनवायच्या. पहिला चेंडू खराब अटेम्प्ट पाहायचंय संधी. बापरे! कॅच सोडलाय का मॅच सोडलाय? काहीतरी वेगळं केलं होतं गोलंदाजाने. हात काढलं होतं स्विच हिट करण्यासाठी. मोठी मछली अडकवली होती, परंतु इथं क्षेत्ररक्षकांनी साथ दिली नाही. ही कॅच होती का मॅच? नक्कीच वेळ आपल्याला सांगून जाईल. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. दोन अनुभवी फलंदाज मैदानावरती खेळत आहेत. त्यांना माहिती आहे सामना कसा लांब न्यायचा आहे. अनुभव आहे दोन्ही बॅटरकडे. चांगला खेळ करावा लागेल दोघांना. परत एकदा कमबॅक केलं राजू इंगळेने. काहीतरी चुका होत आहेत क्षेत्ररक्षणामध्ये. चांगलं खेळता खेळता थोडस सुमार प्रदर्शन करताना पाहतोय आपण एच.एस.एस. संघाला. पाहायचं पंचांनी यष्टीरक्षकाला काही इजा झाली आहे का? ठीक आहे, चांगला आहे, तंदुरुस्त आहे. काहीच होणार नाही यष्टीरक्षकाला, कारण गरज आहे आता सामन्यामध्ये त्यांची. त्यांनाही गोलंदाजी करायची आहे. पॉवर प्लेचा दुसरा षटक आणि पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. स्ट्राईक वरती फलंदाज आहे इमाम चौधरी. गोलंदाज आहे राजू इंगळे. एकदा संधी निर्माण केली होती राजूने. यावेळेस काय होणार पाहायचंय. सन्मान दिला जाणार का? चेंडू सीमा बाहेर जाणार का? सावकार येणार का? षटकार का फलंदाज तंबूत परतणार? वसीम वसीम म्हणता जिथे कुठे असेल त्यांना लवकर मैदानात यायचंय. वसीम म्हणता चला चला थोडस हरी करायचंय वसीम भाई, कारण बॅड लाईटचा प्रॉब्लेम दोन्ही संघाला होऊ नये. सामना निर्णायक आहे. बॅड लाईटचं कारण ऐकून घेतलं जाणार नाही. आजच्या दिवसातला सामना आजच होईल. पंचांनी थोडस लक्ष द्यायचंय. पहा जसं तुम्हाला गडबड करता येईल तशी करायची आहे. वेळ द्यायचा बिलकुल नाही, कारण बॅड लाईट मुळे दोन्ही संघाचं नुकसान होऊ नये. विशेषतः फलंदाजी करणाऱ्या संघाचं लक्ष द्यायचंय. सदोतीस चेंडू आणि धावा बनवायच्या 79. समीकरण तसं पाहायला गेलं तर दादासाठी हार्ड नाहीये. परत एकदा संधी आहे. संधी खाली आहे. एजाज सय्यद यावेळी झेल होणार का? आणि बडी मछली जाल में. दादाला परत मैदानाबाहेर पाठवलंय. नाना नाना परत एकदा इंजरी झाली. पाहायचे नानाकडे पंच, आणि जर गंभीर इंजरी असेल तर त्यांना बाहेर पाठवून सबस्टिट्यूट फिल्डर मध्ये पाठवायचं आहे, कारण वेळ द्यायचा नाहीये बिलकुल. पंचांना विनंती आहे. जर अशी मेजर इंजरी झाली असेल तर दुसऱ्या टीमचा सुद्धा आपण सबस्टिट्यूट खेळाडू घेऊ शकता, असा कमिटीचा निर्णय आत्ताच आलाय. इन किट मध्येच असला पाहिजे तो खेळाडू, आणि जर शक्य असेल तर तो यापूर्वीचे सामने खेळायला नसावा. आहे यांच्याकडे आहे. पाणी घेऊन जायचंय. पंच जर इंजरी मेजर असेल तर त्यांना बाहेर पाठवायचंय. सबस्टिट्यूट फिल्डर आतमध्ये पाठवायचा आहे, कारण बॅड लाईटचा प्रॉब्लेम होईल. शेवटचा सामना आहे. धम्मा सर, संघर्ष सर, बिलकुल वेळ घेऊ नका. शेवटचा सामना आहे. पुन्हा ह्याचा आपल्याकडे चान्स नाहीये. त्यांना बाहेर घेऊन या. दोन खेळाडूंनी त्यांना खांद्यावरती बाहेर घेऊन या. आपण बाहेर त्यांना हे करू.
त्याला सर्व खेळाडूंनी स्वतःच्या प्रत्येकानं आपल्या जीवाची काळजी करायची आहे. सामने पण महत्त्वाचे आहेत. त्याच पद्धतीने सामने खेळायचे आहेत. ज्या खेळाडूंनी नाणाला बाहेर नेले, जे सामन्यात आहेत त्यांनी परत मैदानात यायचंय. मुस्तकीम, तुमचा संघ परत लगेच बोलवायचा. बॅड लाईटमुळे जर काही झालं, तर कुठलंच गारानं ऐकून घेतलं जाणार नाही. याची नोंद घ्यायची आहे. चला एचएचएस संघ, तुम्ही लवकरात लवकर क्षेत्ररक्षणाला पळायचंय, पळायचंय, थांबायचं नाहीये. बिलकुल हरी करायचंय. पंच त्यांना वारंवार सूचना देत चला. सबस्टिट्यूट घेतलाय का? मुकीत शेख आलाय सबस्टिट्यूट बरोबर. ओके. पंचांना सांगायचंय सबस्टिट्यूट कोण आहे तो. हा ठीक आहे, ठीक आहे, चालेल. हा दम्मा सर लवकर सामना सुरू करायचा. वेळ घ्यायचा नाही बिलकुल. सामना थांबवू नका. खूप निर्णायक सामना आहे. सबस्टिट्यूट फिल्डर इन सर्कलच राहील. कोण आहे? अदनान. अच्छा ठीक आहे. अदनान सबस्टिट्यूट फिल्डर आहे. त्याला सर्कल मध्येच थांबवा. बाहेर पाठवू नका. चला सामना सुरू करायचा. वेळ घ्यायचा नाही. नयन भैया वेळ बिलकुल घ्यायचा नाही. तुमच्यामुळे सामना थांबलाय. असा काही ड्रिंक्स ब्रेक झालेला नाहीये. आणि तुमच्यासाठी ड्रिंक्स ब्रेक पण नसणार आहे आता. कारण महत्वाचा सामना आहे प्रताप भैया देवकर या संघासाठी. हे सांगतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम पेक्षा फलंदाजी करणाऱ्या संघासाठी जास्त प्रॉब्लेम होतो. त्यामुळे जर कुठं तुम्ही सूचनेचं पालन नाही केलं, तर आपल्या संघाला दंडित केलं जाईल. याची नोंद घ्यायची आपण. नयूम सर, मी वारंवार सूचना देतोय, तुम्ही वेळ घेताय. पंच वारंवार सूचना देत चला. चांगली गोलंदाजी कुठेतरी कमबॅक करताना पाहिलंय आपण या संघामध्ये एचएसएस. पहिल्या सामन्यामध्ये 112 धावा डिफेंड करू शकला नव्हता हा संघ. त्यांना माहितीये आता आपण फक्त 89 धावांचं लक्ष ठेवलं होतं आणि कुठेतरी आता ट्रॅक वरती परतताना दिसतोय संघ. चला हरिअप हरिअप पंच वेळ द्यायचा नाही बिलकुल या संघाला. मुजीब तू संघाचा संगणक आहेस. पुन्हा प्रॉब्लेम ऐकून घेतला जाणार नाही. आपल्या संघाला जर दंडित केलं तर त्या दंडाचं तुम्हाला पालनच करावं लागेल. कारण पुन्हा बॅड लाईटचा प्रॉब्लेम होऊ नये यासाठी आपल्याला वारंवार सूचना आहेत. आपण चांगला खेळ करताय, दोन्ही संघ चांगले खेळतायत. हां, आजच्या सत्रात कालच्या दिवशी सर्व खेळाडूंचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण खूप सहकार्य दोन्ही दिवशी सर्व खेळाडूंनी केलंय, सर्व संघ मालकांनी केलंय. असं सहकार्याची अपेक्षा सर्व कमिटीला, दिग्विजय भैय्या मित्रमंडळाला आपल्याकडून आहे. आपल्यासाठीच ही स्पर्धा आयोजित केली आहे भैय्यांच्या मार्फत. परत एकदा चांगला चेंडू टाकला होता परंतु फलंदाज नवीन आला आणि काहीतरी नवीन केलं या फलंदाजाने. मला वाटतंय सुशील सरवदे, नाम तो सुना होगा. आते 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 षटकार ज्या खेळाडूने मारलाय असा खेळाडू गरज होती षटकाराची. कुठेतरी संघ अडचणीत होता. सुशीलने जिम्मेदारी घेतली आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय आता सुशील. खराब चेंडू पाहायचं पंचांचा निर्णय काय येतोय तो. बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू चौकार. यापूर्वीच्या चेंडूवरती षटकार. मोठा बळी घेतल्यानंतर कुठेतरी खराब लाईन आणि लेन वरती गोलंदाजी करताना पाहतोय आपण. मुस्तकीम फलंदाजीमध्ये काहीच योगदान देऊ शकला नव्हता.
गोलंदाजी करण्यासाठी संघनायकानं जिम्मेदारी दिली. पहिल्या चेंडूवरती काहीतरी आगळं-वेगळं केलं त्यानं. मात्र त्यानंतर ते 2 चेंडू खराब टाकले. परत एकदा हवेत गेलेला चेंडू, चेंडू खाली आहे. मुजीब कायचा झेल घेईल का? अप्रतिम झेल. जवळपास 40 मीटरचा डिस्टन्स कव्हर केला. स्वतः झेल नव्हता, स्वतः बनवला गेला. पहा क्रिकेटमध्ये टेक झेल, टेक कॅचेस, विन मॅचेस म्हणलं जातं. अवघड झेल सोपे करावे लागतात आणि मैदानामध्ये पहिला सामना गमावल्यानंतर कुठेतरी टीम कमबॅक करताना पाहतोय आपण. एच-एस माहिती आहे, चांगला अनुभवी खेळाडू इंजर्ड होऊन बाहेर गेलाय. सूत्र हाती घेतलेत मुस्तकीम मुजीबने. संघाचा आयकॉन खेळाडू, संघनायकाची भूमिका बजावताना पाहतोय आपण याला. कुठेतरी आत्ता मात्र डाऊन झालेला दिसतोय आपल्याला प्रतापभैया देवकर संघ. काहीतरी वेगळं करावं लागेल प्रतापभैया देवकर संघाला. यापूर्वीच्या सामन्यामध्ये चांगला खेळ केला होता त्यांनी. विजय मिळवला होता. एक हाती विजय मिळवला होता. चांगलं योगदान दिलं होतं इमाम चौधरी, दुर्गेश परदेशी, थोडासा हातभार लावला होता खुशाल परदेशी. मात्र या सामन्यामध्ये कुठेतरी ढासळताना दिसते फलंदाजी. परत एकदा हवेत मारलेला चेंडू, चेंडू खाली आहे. बबलू शेख आढळेल का? नाही, बबलूच्या डोक्यावरून गेलेला चेंडू. चांगला फटका सजवलाय. फलंदाजाचं नाव आहे राजू देवकर. मला वाटतं प्रतापभैया देवकर यांचे बंधू आहेत राजू देवकर. आल्या आल्या चौकार मारण्याचा कारनामा पराक्रम केलाय या खेळाडूने. अजूनही सामना संपलेला नाही कारण राजू मैदानामध्ये इथे झुंज देताना पाहतोय आपण राजूला. समीकरण आले शेवटचे 30 चेंडू शिल्लक. धावा बनवायच्या त्या 61 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. चांगला चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. सन्मान दिला इथे अकरम अलीने. चांगला गोलंदाज आहे राजू इंगळे. माहित आहे राजूला ऑन डिमांड सिच्युएशन काय आहे आता संघाची, तर फक्त निर्धाव टाकण्याची. आणि फलंदाजाला काय आहे तर चौकार आणि षटकारांची. परत एकदा चांगला चेंडू. लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करताना पाहतोय आपण राजू इंगळेला. कुठेतरी अकरम अलीला संघासाठी काहीतरी करावं लागेल, सिद्ध करावं लागेल, तरच तुम्ही सुप्रसिद्ध होताल. परत एकदा चांगला चेंडू. लगातारचा तिसरा चेंडू इथे निर्धाव टाकण्याचा पराक्रम इथे राजू इंगळेने केलाय. ऑन डिमांड कप्तानची पूर्ण फरमाईश पूर्ण करताना पाहतोय आपण इथे राजू इंगळेला. काका चषक पर्व पहिले या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळताना पाहतोय आपण. दिग्विजय भैया लोमटे मुख्य आयोजकाच्या भूमिकेत. पहा काका चषकाची सुरुवात कशी झाली. आम्ही सर्वप्रथम दिग्विजय भैया यांना भेटलो. त्यांना सांगितलं की आम्हाला काकाच्या नावावर एक स्पर्धा भरवायची आहे. आणि दिग्विजय भैयांनी आम्हाला सांगितलं यस तुम्हाला काय लागतंय मला सांगा. जिथं कमी तिथे मी. अंबेजोगाईचे युवा नेते, एक चांगलं व्यक्तिमत्व, सर्व युवा पिढीचं नेतृत्व दिग्विजय भैया. अतिशय सुंदर स्पर्धा भरवण्याचं काम मैदानावरती केलं. काकांची गुणगौरव गाणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहतोय. आणि ते काम कोण केलंय तर युवा नेते. पहा कुठलीही स्पर्धा घेणं इतकं सोपं नाहीये. परंतु पहिल्या शब्दामध्ये होकार. विचारलं किती बक्षीस ठेवायचे. संयोजकांनी सांगितलं आम्हाला प्रथम बक्षीस 51,000 ठेवायचे, द्वितीय बक्षीस 31,000 ठेवायचे. दिग्विजय भैया म्हणले काहीच हरकत नाही.
ही असती तयारी दर्शवण्याची किंवा हमी देण्याची पद्धत. जिथं कमी तिथं दिग्विजय भैयांची हमी. खरंच सर्व संघ मालकांनी सुद्धा सहकार्य केलं आणि वाह! चला सामन्याकडे जाऊया. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण करताना पाहिलं आपण अदनान शेख, हसन नाना इंजर्ड झाल्यानंतर सबस्टिट्यूट फिल्डर म्हणून मैदानात आलाय आणि आपलं योगदान देताना पाहतोय आपण. मी कुठे होतो तर स्पर्धेकडे. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली आहे. राजू इंगळे कुठेतरी मैदान सोडून जाताना पाहतोय. संघ अडचणी सोडून गेला इथे राजू देवकर. संधी होती सुप्रसिद्ध होण्याची, परंतु कामगिरी तशी करताना पाहिलं नाही आपण राजू देवकरला. पहा स्पर्धा घ्यायची आहे. आम्ही दिग्विजय भैयांना भेटलो आणि स्पर्धेचं बॅनर तयार झालं आणि विशेषतः काय माहिती का? दिग्विजय भैयानं त्यांच्या सोशल मीडियावरून बॅनर प्रसिद्ध केलं आणि पहिल्या 1 ते 2 तासामध्ये स्पर्धेचे 10 संघ म्हणजे स्पर्धेचे 10 संघ मालक तयार झाले. इच्छा होती काका चषकामध्ये खेळायची, कारण अंबाजोगाईतील सर्वात प्रतिष्ठेचा आणि महत्वाचा प्रत्येकाला हवा असणारा चषक म्हणजे काका चषक. प्रत्येकांना ट्रॉफी महत्वाची आहे. मानधनापेक्षा महत्व काय आहे तर काका चषकांचं नाव. काका नावाची ट्रॉफी मला माझ्या घरी पाहिजे आहे, असं संघ मालकांचं म्हणणं आहे. त्यामुळे ऑक्शन पद्धतीने 10 संघ खरेदी करण्यात आले. प्रत्येक संघाने 2-2 आयकॉन निवडले गेले आणि त्यानंतर लिलाव प्रक्रिया दिग्विजय भैया यांच्या अंडर यांच्या नियोजित पद्धतीने घेण्यात आली. अतिशय छान पद्धतीने औक्षण लिलाव प्रक्रिया पार पडली. सर्व कार्य केलं ते कोण? दिग्विजय भैया मित्रमंडळ आणि संयोजक समिती. त्यामध्ये प्रामुख्याने नावं घेतली गेली तर नितीन भैया मुंडे, विशाल भैया चाटे, ऋषी भैया कदम, अजय भैया शेळके आणि त्यांचे मित्रमंडळ. सर्वांचे सर्वांचे सर्व क्रिकेट खेळाडू करून मानाचे आणि सर्वांचे एक नाव विसरलं गेलं विजय भैया चाटे. याही खेळाडूने याही स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली आहे. ओमकार डाके असेल त्यासोबत अनेक विशाल भैया मित्रमंडळातील सहकारी असतील, दिग्विजय भैया मित्रमंडळातील सहकारी असतील. ओमकार डाके हाही व्यक्ती आहे खूप छान. याही नावाची सर्वत्र चर्चा अंबाजोगाई तालुक्यामध्ये झाली. नियोजनामध्ये मोलाचं कार्य कोण केलं असेल तर ओमकार डाके असेल. चला सामन्याकडे वळूया. फलंदाजीसाठी आला आदिल सय्यद. चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून याही खेळाची ओळख आहे. कुठेतरी सामना निसटताना आदिल आला. आल्या बरोबर चौकाराने सलामी दिली आहे गोलंदाजाला. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आहे मुकीम मुजीदचा भाऊ. दोन बंधू याही संघामध्ये पाहायला मिळाले आपल्याला. यापूर्वी विशाल भैया 11 या संघामध्ये होते. सचिन मुंडे आणि नितीन मुंडे. त्यानंतर या मैदानामध्ये आपले या सामन्यामध्ये पाहायला मिळत मुकीम शेख आणि मुजीब शेख. यही बंधूची जोडी मैदान गाजवताना पाहायला मिळते. अनुभव आहे मुकीतकडे. चांगला गोलंदाज म्हणून ओळखलं जातं. परत एकदा स्विच हिट केला त्यासाठी खेळाडू ठेवला होता, परंतु इथे आदिलला रोखू शकला नाही मुकीत. पंचांचा निर्णय आला चौकार. दिग्विजय भैया मित्रमंडळानंतर विशाल भैया मित्रमंडळ. त्यानंतर स्पर्धेला महत्वाचं काय होतं माहितीये का? प्रेक्षक राजा आणि प्रेक्षकांनी जो प्रतिसाद दिलाय त्यामुळे त्यांचाही मनापासून आभार आहे. एक मिनिट. 18 चेंडू आणि धावा बनवायच्या तर 49 धावा. जवळपास
16.30 ची सरासरी म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 17 धावा बनवायच्यात. सामना अवघड होत चाललाय, परंतु मैदानावरती आदिल सय्यद नावाचं वादळ आलंय. 2 चेंडू 2 चौकार आणि सोबतीला आहे अक्रम अली. करावं लागेल अक्रम काहीतरी सिद्ध करण्यासाठी. तुम्हाला जर प्रसिद्ध व्हायचंय तर सामना एक हाती जिंकावा लागेल. परंतु गोलंदाज चतुर आहे. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र त्याचा उपयोग केला धावबाद करण्याची संधी. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण एजाज सय्यदला पाहतोय. हसन नाना मैदानाच्या बाहेर गेला. काहीतरीशी मेजर इंजरी झाली. त्याची जागा घेण्यासाठी अदनान आला. त्यानं योगदान दिलं आणि यष्टीरक्षकाची भूमिका पाडताना पाहतोय आपण एजाजला. यापूर्वी दादा गवळीचा खूप छान झेल घेतला होता एजाजने. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे मुख्य चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. कुठेतरी हात खोलताना पाहतोय अक्रम अलीला. गरज आहे. नहीं चलेगा इतका दुक्का मारना पडेगा चौका छक्का. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. मैदान गाजवावं लागेल अक्रम अलीला. सामना एक हाती जिंकून द्यायचा आहे तर काहीतरी वेगळं या सामन्यात करावं लागेल. परत एकदा गॅप मध्ये खेळायला चेंडू चेंडू सरळ जातोय. इतर रेस लागलीये चेंडू मध्ये आणि क्षेत्ररक्षकामध्ये. यावेळी मात्र चेंडू जिंकलाय. चेंडू सरळ गेला सीमारेषेबाहेर. मिळाला आहे चौकार. गरज आहे कुठेतरी अक्रम अली आता ऑन ट्रॅक परतलाय. आता वाटतंय अक्रम अली फलंदाजीसाठी आलाय. थोडासा आल्यानंतर अडकळला. संघ अडचणीत होता. एकेरी दुहेरी धावेवर भर देत होता. मात्र माहितीये समीकरण मोठं आहे. चांगली फलंदाजी करताना पाहतोय आपण. परत एकदा मोठा फटका चेंडू खाली आहे. राजू इंगे अटेम्प्ट तर खूप छान होता. परंतु 100% प्रयत्न केला या खेळाडूने. चांगलं क्षेत्ररक्षण केलं म्हणावं लागेल परंतु झेल नाही घेऊ शकला. तोपर्यंत या 2 बॅट्समनने मैदानात पळून काढली ती 1 धाव. या एका धावेने आता समीकरणामध्ये बदल होताना आपण पाहतोय. 14 चेंडू धावा बनवायच्या त्या 38 आणि काय क्लासिक शॉट खेळला इथे. आदिलच्या बॅट मधून निघालेला तिसरा सलग चौकार आणि आता समीकरणामध्ये या चौकाराच्या सहाय्याने बदल होताना आपण पाहतोय. शेवटचे 13 चेंडू आणि धावा बनवायच्या त्या 34 धावा. मॅच इज ऑन. सामना अजून संपलेला नाहीये कारण प्रताप भैया देवकर या संघानं हार मानलेली नाहीये. 2 बॅटर मैदानामध्ये झुंज देत आहेत. त्यांना माहितीये अजूनही आपण या सामन्यामध्ये आहोत. कशी फलंदाजी करताना पाहतोय आपण या दोन्ही फलंदाजांना. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मात्र यावेळी क्षेत्ररक्षकाने चेंडू सरळ हातात घेतलाय. तोपर्यंत पळून काढली ती. एक धाव. षटकाची समाप्ती समीकरणामध्ये बदल होताना आपण पाहतोय. स्ट्राईक वरती फलंदाज आहे आदिल सय्यद. नॉन स्ट्राईक वरती आहे अक्रम अली आणि यापूर्वी जो कव्हर ड्राईव्ह यापूर्वी जो कव्हर ड्राईव्ह क्लासिक मारला होता आदिल सय्यदने त्यासाठी ₹100 पारितोषिक आलं आहे. विशाल 11 या संघाचे संघ मालक विशाल भैया चाटे यांच्याकडून. आणि दुसरं पारितोषिक आहे या 2 बॅटरसाठी. या 2 बॅटरनं जर सामना संपवला तर तब्बल ₹3000 पारितोषिक आहे विशाल भैया चाटे यांच्याकडून. समीकरण आहे 12 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत का 33 धावा. आणि दुसरं पारितोषिक आलं आहे दिनेश भालेकर क्रिकेटचे मोठे चाहते यांच्याकडून आलंय तब्बल ₹2000 पारितोषिक. म्हणजे पारितोषिक आलंय पहा मित्रांनो तब्बल 5000. पहिल्या चेंडूवरती एक आगळा वेगळा फटका खेळताना आदिल सय्यद कुठेतरी सामना जिवंत ठेवताना पाहिलं आपण आदिलला. कुठेतरी आज सिद्ध होतोय आदिल. ₹5000 पारितोषिक आहे या 2 बॅटरला. या दोघांनी जर सामना संपवला तर आणि ते रोखण्याचं आव्हान आहे मुस्तकीम शेखला.
समीकरण चेंज पहा चौकार समीकरणामध्ये बदल होताना पाहिले आपण. शेवटचे 11 चेंडू धावा बनवायच्या ते 29. चला पंच सामना लवकर लवकर वेळ द्यायचा नाही बिलकुल. दोन्ही पंचांना विनंती आहे. चांगली फटकेबाजी करताना पाहतोय आपण आदिल सय्यदला. परत एकदा कमबॅक केला इथं यावेळी मात्र गोलंदाजानं कमबॅक केलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ला ओळखलं आदिल स्विच हिट मारतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला. संघनायकानं क्षेत्ररक्षकामध्ये बदल केला आणि त्याच पद्धतीने इथे चेंडू टाकला. पंचांचा निर्णय आला बाईच्या स्वरूपात ही मिळालेली धाव. समीकरणामध्ये परत एकदा बदल होताना पाहिले. हा चेंडू धावा बनवायच्या ते 28. जवळपास 280च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करावी लागेल. सामना एक हाती जिंकून जाईल. अक्रम अली संधी आहे. आज सिद्ध करायचंय स्वतःला. सुप्रसिद्ध व्हायचं या मैदानावरती. ऐतिहासिक मैदान गाजवण्याची संधी कुणाकडे आहे तर अक्रम अली आणि आदिल सय्यद. आणि संधीचं सोनं करताना पाहिलं आपण इथे अक्रम अलीला. परत एकदा अक्रम अली काहीतरी आज वेगळं करायचं होतं. अक्रम अलीला सिद्ध करतोय आज स्वतःला. चर्चा होती याही नावाची आज मैदानावरती. अक्रम अली सोबतीलाय. आदिल सय्यद समीकरणात परत एकदा चेंजेस. 9 चेंडू धावा बनवायच्या त्या 22. परत एकदा चांगला फटका आणि चेंडू यावेळेस काय घडलं होता. फटका चांगला होता चेंडू खराब होता आणि खराब चेंडूवरती मोठा मासा गळ्याला अडकवला अक्रम अली. काय फटकेबाजी केली अक्रम अलीने. अक्रम अलीची जर फलंदाजी आवडली असेल सर्वांनी टाळ्या वाजून कौतुक करायचं अक्रम अलीसाठी. सामना कुठे होता आणि कुठे आणून ठेवला या दोन बॅटरने. खरंच कौतुक करावं लागेल अक्रम अलीचं. चांगली फलंदाजी केली आहे. सुरुवातीच्या आघाडीचे बॅटर जे वादळी तुफानी डायनामिक फलंदाजी करणारी ओळख होती त्यांची ते मैदान सोडून गेले. जिम्मेदारी घेतली अक्रम अलीने आणि आता अक्रम अलीने संघ जवळपास विजयाच्या जवळ समीप आणून ठेवला आणि मैदान सोडून परतताना अक्रम अलीची जागा घेण्यासाठी एक नवा युवा इष्टपैलू खेळाडू हाला. 2 अष्टपैलू खेळाडू म्हणावं लागेल आदिल सय्यद आणि मोहम्मद थाला. परत एकदा खराब चेंडू. व्हायचं पंचांतर अपील होते इकडून एजाज कडून. पंचांचे 2 हात समांतर. परत एकदा खराब चेंडू गोलंदाजाकडून टाकला जातोय. परत एकदा समीकरणामध्ये बदल होताना आपण पाहतोय. समीकरण आलंय शेवटचे 8 चेंडू धावा बनवायच्या त्या 20 धावा. अजून सामना जिवंत आहे धावा. पाहायचंय सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागले या मॅच कडे. कारण मॅच ऑन आहे. मॅच अजून संपलेली नाही. कारण प्रताप भैया देवकर या संघाने हार मानलेली नाही. तेवढा कट चालतो एवढा फरक लय लांब आहे आपण. लेग बाईचा इशारा इथे पंचांचा. अजून एक मी अनाउन्सिंग करतोय. यानंतर होणारी एक मोठी स्पर्धा अंबाजोगाईकरांसाठी येते ती म्हणजे ईदगाह प्रीमियर लीग पर्व 4 सीझन 4 आणि याही स्पर्धेचे फॉर्म जे आहेत खेळाडूंनी सर्व भरून घ्यायचे आहेत. त्यासाठी त्यांनी मुदस्सर शेख जुनेद बेनबी यांच्याशी संपर्क करायचा आहे. फॉर्मला सुरुवात झालेली आहे. सर्वांनी फॉर्म भरून घ्यायचे लवकरात लवकर. कारण आपण फॉर्म भरले तर लवकर स्पर्धा सुरू होईल. लवकर ऑप्शन पद्धतीनं लिलाव पद्धती घेतली जाईल. त्यामुळे आपलं सहकार्य महत्वाचं आहे. या षटकातला शेवटचा चेंडू. फलंदाजी कोण करतोय आदिल सय्यद. परत एकदा पाहायचं पंचांतराने काय होतोय. खराब
खराब चेंडू पाहायचा पंचांनी तर 2 हात समांतर केलेत. अपील करतोय यष्टीरक्षक. इथं रिव्ह्यूची सिस्टीम कुठलीही नाहीये. बाहेरून कुणीही काही सांगायचं नाहीये. संघाला विनंती आहे प्रताप भैया देवकर. आपण जर काय तुमचा खेळाडू अडचण असेल तर पंचांना विचारून आतमध्ये पाठवा. कारण बाहेरून कुठल्याही प्रकारचं इथं डिसिप्लिन ही टुर्नामेंट घेतली जात आहे. तर आपल्याला डिसिप्लिनचं पालन करणं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला अडचण आहे तर तुमचा एखादा खेळाडू पंचांना विचारून आतमध्ये पाठवा. नंतर बोला. बाहेरून विनाकारण चर्चा करू नका. शेवटचे 7 चेंडू धावा बनवायच्यात त्या 11. चला, चला सर थांबू द्यायचं नाहीये. बिलकुल नाहीये. वेळ देऊ नका. तुमचा निर्णय अंतिम निर्णय. त्याचं पालन करावंच लागेल. परत एकदा चांगला फटका सजवलाय. चांगला चेंडू. समीकरणामध्ये बदल होताना पाहिला आपण. या षटकामध्ये खराब गोलंदाजी म्हणावी लागेल मुस्तकमची. आणि सामना कुठे होता कुठे येऊन ठेवलाय. शेवटचे 6 चेंडू धावा बनवायच्या त्या 14. पाहायचं शेवटचं षटक. अनुभवी गोलंदाज संघाचा संघनायक त्याचा ब्रदर भाऊ मुकीत शेख. काहीतरी आज मुकीतला सुद्धा करावं लागेल. वादळ रोखण्याचं आव्हान आहे. आदिलचं तुफान काहीतरी वनवा पेटवलाय आदिलने मैदानावरती. सुंदर अशी फटकेबाजी करतोय आदिल. चला 6 चेंडू धावा बनवायच्या त्या 14. शेवटचा षटक निर्णायक सामना महत्वाचा सामना. सर्व प्रेक्षकांचं लक्ष असणारा हा सामना. सामना अजून संपला नाही. जिवंत आहे. दोन्ही संघाला संधी आहे विजयी होण्याची. पहिला चेंडू. चेंडू हवेत गेलाय. चेंडू सरळ गेलाय. काय करतोय हा फलंदाज. या षटकाराने समीकरणामध्ये बदल होताना पाहतोय आपण. शेवटचे 5 चेंडू धावा बनवायच्या 8. मुकीतचा समाचार घेतला इथे मोहम्मद खालाने. असताल तुम्ही अनुभवी लेकिन हम भी किसी से कम नहीं. दाखवून देताना एक युवा फलंदाज. परत एकदा संधी आहे जलबाद करण्याची. परंतु मुकीत कुठेतरी इथे वय आडवं आलं असं म्हणावं लागेल मुकीतचं. चला परत एकदा समीकरणामध्ये बदल होताना पाहतोय आपण. शेवटचे 4 चेंडू धावा बनवायच्या 7. इथूनही सामना जिंकू शकतो गोलंदाजी करणारा संघ. इथूनही जिंकू शकतो फलंदाजी करणारा संघ. संधी आहे दोघांना हिरो बनण्याची. परंतु हिरो एकच होत असतो. पाहायचंय सर्व प्रेक्षकांना पाहण्याची संधी. परत एकदी बॅटची कडा घेऊन कमबॅक केलंय. षटकार खाल्ल्यानंतर काहीतरी आगळं वेगळं केलं इथे मुकीतनं. यावेळी मात्र मुकीतचा अनुभव कामाला आलाय. आदिल फलंदाजीसाठी स्ट्राईक वरती आला. बराच वेळ आदिल मैदान गाजवत होता. वाजवत होता. वनवा पेटवला होता आदिलने. परंतु यावेळी खरा जर वनवा कुणी पेटवलाय तर गोलंदाजाने. कारण आदिलला मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम यावेळी मात्र केलंय मुकीत शेख. यष्टीरक्षक होता एजाज सय्यद चांगला झेल त्यानं अटेम्प्ट केला. आणि पहा अजून एक ट्विस्ट मैदानामध्ये पाहायला. शेवटची विकेट. लास्ट विकेट. 3 चेंडू धावा बनवायच्या त्या 7. 3 चेंडू शिल्लक आहेत. धावा बनतील का 7 धावा. काय होतील. पहा सर्व प्रेक्षक जिथं बसले होते
ते उभा राहून मॅच पाहतायत. आजच्या सर्वात हा अतिशय सुंदर सामना म्हणावा लागेल. हलक्या हाताने खेळलेला चेंडू. त्याला माहितीये मोहम्मद फाला काहीतरी वेगळं करू शकतो. संधी दिलीये. ओळखलं फलंदाजाने. संधी कुणाला दिली तर युवा फलंदाजाला. 2 चेंडू धावा बनवायच्या त्या 6. अनुभव विरुद्ध युवा. काय होणार धावा? कळेल का? मैदानावर सर्वांचं लक्ष कुठे तर सामन्यावरती आहे. कारण फलंदाजी करतो मोहम्मद फाला. काहीतरी वेगळं केलं. खराब चेंडू सरळ गेला. यष्टी यष्टी रक्षकाकडे जाणार होता, परंतु गोलंदाजी कमालीची केली. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर काहीतरी आगळं-वेगळं केलं मुकीदने. अनुभवाचा उपयोग केला आणि फर्निचर डिस्ट्रॉय करून टाकलं. षटकार मारल्यानंतर अपेक्षा उंचावल्या होत्या प्रताप भैया देवकर या संघाच्या, परंतु मोडीत काढले आहेत त्या कोण? मुकीद शेख. संपलं ना? संपलाय सामना संपलाय. इथे विन झालाय, विजयी झालाय. विजयी घोषित